जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या 214 कोटींच्या नियोजनासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात येणार आहे। राज्याच्या नियोजन विभागाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद समिती डीपीसीला नियोजन सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत। त्यानुसार 31 ऑगस्ट पूर्वी निधीचे नियोजन करून डीपीसीला सादर करावे लागणार आहे। निधी वितरणाची जबाबदारी डीपीसीचे सचिव जिल्हाधिकाऱ्यांची राहणार आहे। 14 कोटीचे काय नियोजन? छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेसाठी यावर्षी डीपीसी योजनेतून 214 कोटी रुपयाचं नियतव्यय या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी ग्रामीण भागाच्या विकासासाठी सर्व वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं नियोजन पूर्ण करून येणाऱ्या 30 ऑगस्ट 31 ऑगस्ट पूर्वी त्या कामांच्या याद्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने माननीय कलेक्टर ऑफिस या ठिकाणी सादर करायचे आहेत आणि त्या अनुषंगानं प्रस्ताव सादर करण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी 13 ऑगस्ट रोजी या ठिकाणी माननीय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र दिले आहेत। त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अध्यक्ष या नात्याने मला देखील त्या पत्राचा संदर्भ देऊन आपलं स्वतःचं पत्र माझ्याकडे पुढील अवलोकनोत्सव कार्यवाही या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाचा नियोजन विभाग यांचा 1/8/2025चा शासन निर्णय आहे। त्या शासन निर्णयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कामांच्या याद्या सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने या ठिकाणी कलेक्टर ऑफिस जिल्हा नियोजन समितीकडं सादर करावेत याबाबत स्पष्ट सूचना आहेत आणि म्हणून माननीय कलेक्टर महोदय माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्या पत्रानुसार आता या ठिकाणी विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी घेतले आहेत। येत्या 25 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता या ठिकाणी ही विशेष सर्वसाधारण ठेवण्याचा मानस या ठिकाणी आमचा असून त्या दृष्टीनं या ठिकाणी कामकाजाला सुरुवात केलेली आहे आणि विशेष सभा असल्यामुळं त्यामध्ये फक्त एकच विषय त्या ठिकाणी घेतलेला आहे। तो विषय म्हणजे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2026-27च्या कामांच्या याद्यांना मान्यता देण्यात यावी। धन्यवाद।